पाहिलं असेल की आमच्या पक्षात अनेक लोक आहे की जे माझा विरोध सतत खासदार साहेब गेले तेव्हापासून करत आहे. या विरोधामुळेच आज माझ्या नवऱ्याचा सुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागे ते लागून आहे. पण एक जीव गेला, आता दुसरा जाणार नाही याची काळजी मी घेईन. 25 तारखेपासून त्यांची तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडलीनंतर सुरुवातीला 2 दिवस नागपूरला राहिले आणि नंतर डॉक्टरने सांगितलं की ऑक्सिजन लेवल कमी होत आहे, तर तुम्ही यांना कुठेतरी तुरंत ट्रान्सफर करा हैदराबादला किंवा दिल्लीला. मग आम्ही मेदांतामध्ये न्यायचा तात्काळमध्ये निर्णय घेतला आणि अँब्युलन्सने त्यांना दिल्लीला रवाना केलं. डॉक्टरांनी जेवढे करायचे तेवढे प्रयत्न शेवटपर्यंत केले, पण बॉडीने रिस्पॉन्स दिला नाही. ब्लॅडर मध्ये स्टोन होते, त्या स्टोनचं इन्फेक्शन किडनीवरती वाढल्यामुळे आणि जर झालं असतं तर डॉक्टरने इलाज केला असतं, पण त्यांचं शुगर सुद्धा अतिशय कमी झालं, बीपी सुद्धा अतिशय कमी झाला आणि ऑक्सिजनचं लेवल फक्त 40 पर्यंत आलं. डॉक्टरांचा सुद्धा नाईलाज झाला. त्याच्यामुळे आज त्यांना आपला प्राण गमवावा लागला. असंही एक आहे की काही लोक वारंवार अशा प्रकारच्या वावड्या उठवत आहेत की तुम्ही भाजपच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात. हे भाजपमधून होत आहे की हे काँग्रेसमधूनच काही लोक करत आहेत? आपल्याला माहीत आहे की आत्ताही आमच्या पक्षात काही भाजपच्या पेरोलवर चालणारे लोक आहे, जे भाजपवाल्यांनी जसे जसे ऑर्डर त्यांना दिले तसे तसे ऑर्डर ते फॉलो करत आहे. आणि या अफवा ह्या आमच्या पक्षातील लोकांनी भाजपच्या सांगण्यावरून फैलवलेल्या आहेत.